गेल्या तासाभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीला उपस्थित आहेत। तसंच सैन्य दलाचे तिन्ही प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित आहेत। सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम आहे, शस्त्रसंधी आहे आणि या दरम्यान तासाभरापासून मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक पार पडतेय आणि या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही दलाचे प्रमुख देखील उपस्थित आहेत। पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सध्याच्या घडीला पार पडतेय आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे, काय चर्चा केली जाऊ शकते? नेमका आता भारताचा एक प्लॅन ऑफ ऍक्शन काय असणार आहे यावरती चर्चा आहे, कारण की काल आपण बघितलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन पाकिस्तानने केलं आहे आणि आता आपण बघितलं तर संरक्षण मंत्री स्वतः आहेत, बरोबरच सीडीएस तिन्ही सैन्य दलाचे जे प्रमुख आहेत तेही आहेत आणि उच्च स्तरीयवर ही बैठक सुरू आहे। देशाची सुरक्षा व्यवस्था बरोबरच भारताचं नेक्स्ट प्लॅन ऑफ ऍक्शन काय असेल, रणनीती काय असेल, सीमेवरची वेगळी स्थिती काय आहे, आंतरराष्ट्रीयवरती जे आहे दहशतवाद, आंतरराष्ट्रीयवरती दहशतवादी जे येत आहेत, इन्फिल्ट्रेशन होत आहेत, कारण की काल रात्री आपण बघितलेलं नागोटाला वगैरे अशा ज्या जागी आहेत जम्मू काश्मीरमध्ये, तिथे लोकांमध्ये तिकडच्या ज्या नागरिक आहेत त्यांच्यात भय पसरलेला, वेगवेगळ्या गोष्टी जे झालेल्या, ते या सगळ्यांच्या संदर्भात जी आहे या बैठकीत चर्चा होती आहे। मोठ्या पातळीवर म्हणजेच उच्चस्तरीय ही बैठक आहे आणि भारत आता नेक्स्ट काय प्लॅन ऑफ ऍक्शन करतोय, त्याचा नेक्स्ट काय मूव्ह असेल यावरती सगळ्यांचं लक्ष आहे। धन्यवाद उर्वशी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नेमकी भारताची पुढील रणनीती काय असणार आहे या संदर्भात या महत्त्वाच्या बैठकीमध्ये चर्चा केली जाते।